देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी घ्यावा बेस कमी करून ठेवावा तेणे विण जीवा सुख नो हे ये रती माईकी दुःखाची जनिती नाही सुंदर नाही आदि अंती अवसान अविनाश करिया पुलिया से लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माईकी दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरण्याची सरे अभिनंदन तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माईकी दुःखाची जनिती नाही नाही आदि अंती अवसान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया ज्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार बाबाजीच गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंची ते नमस्कारो आता आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नो हे ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले पंढरीचे निष्ठावंत वारकरी ईश्वर साक्षात्कारी अविनाशी तनुधारी कीर्तिमंत चराचरी असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणांचा असून ज्याला सुख प्राप्त करायचं आहे त्याने कोणाशी आपलेपणाचा संबंध जोडावा
जर आपलेपणाचा संबंध जोडण्यात चूक झाली तर सुखाच्या ऐवजी साक्षात्कार कशाचा होऊ शकतो? ज्याच्याशी आपलेपणाचा संबंध जोडायचा आहे त्याची योग्य रीत मेथड पद्धत कोणती? आणि ज्याच्याशी आपलेपणाचा संबंध जोडायचा आहे तो जर योग्य पद्धतीने जोडला गेला तर मेल्यानंतरही देहधारी कोणत्या रूपाने जिवंत राहतो याचं प्रतिपादन करणारा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत केलाय. विठ्ठल विठ्ठल मंडळी, कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे याची जवळजवळ कीर्तनाला आलेल्या सर्वांना कल्पना आहेच. आपलं हे धर्मनगरी चिंचोली गुरव गाव अनेक साधू संतांच्या शुभाशीर्वादाने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं हे धर्मनगरी चिंचोली गुरव गाव आणि सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं अखंड वर्ष. अनेक गावांना वर्ष असतं, कितवं वर्ष, पण येथे वर्ष नाही. बरोबर आहे चोपदार महाराज? या गावाला सप्ताह कधी सुरू झाला इथे जमलेल्यांना तरी सांगता येत नाही. अशा प्रकारची अखंड परंपरा असणारं आमच्या नाशिक जिल्ह्यातलं हे एकमेव, नाशिकच ना, अहमदनगर जिल्ह्यातलं हे एकमेव गाव आहे. याच्यासाठी जोरदार टाळी झाली आहे. आमचे परमादरणीय परमार्थ पथिक ढेपे साहेब यांना कल्पना आहे कुठे 10 वर्ष झाली सप्ताहाला, कुठे 21, कुठे 51, पण काय काय करंटे गावं अशी आहेत की त्या गावाला अजून सप्ताह सुरुवात झालेला नाही. त्या गावात मला कीर्तनाला तारीख मिळाली. महाराज कीर्तनाला काय काय लागेल? मग ते यादी सांगावी लागते. मग त्याच्यात मी सांगितलं बुक्का. तर त्यांनी विचारलं मला कोण मारेल कोणाला बुक्का? इथून सुरुवात, इथून. अशा प्रकारचे काही गाव आहेत. त्या गावांचं आणि ज्यांच्या गावाला सप्ताहाची काही वर्ष झालेत त्या सर्वांचा रेकॉर्ड ब्रेक करणारं अहमदनगर जिल्ह्यातलं एकमेव गाव म्हणजे आमचं धर्मनगरी चिंचोली गुरव म्हटलं तरी काही वावगं ठरणार. मला वाटतं आपली या गावामध्ये ह्या जागेवरती पहिलीच कीर्तन सेवा असावी. कथा करण्याचा 3 वेळेला योग आला. पहिल्यांदा शिव महापुराण, ती कथा भगवान भोलेनाथांच्या दरबारात मंदिराचं बांधकाम अजून चालू होतं तेव्हा झाली. त्यानंतर देवी भागवताची कथा झाली. पुन्हा प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर अजून 1-2 वर्षांनी आणि मागच्याच वर्षी कथा, त्या गेल्या वर्षीच ना, गेल्या वर्षाच्या आदल्या वर्षी, आणि पुन्हा शिव महापुराणाची कथा झाली. आणि या ठिकाणी पुन्हा त्या शिवभक्तांनी अनेक कार्यकर्त्यांनी, आमचे सगळे तरुण कार्यकर्ते बसलेत. एकेकाचं नाव घेतलं तर त्यांची यादीच वाचायला बसलो तर येथे 9:15 वाजतील. म्हणून त्या सर्वांना मी सामुदायिक वंदन करतो. कार्यक्रमासाठी बाहेर गावून आलेले आमच्यासोबत आमचे परमस्नी हरिभक्तीपरायण राजकुमार तात्या दवंगे, त्यांची उपस्थिती आहे. आमच्या नांदुर्खी खुर्द आणि नांदुर्खी बुद्रुक इथून आलेले आमचे परमार्थप्रेमी परमस्नी हरिभक्तीपरायण आणि दत्तू नाना पाटीलवाणी, त्याचप्रमाणे भाऊसाहेब पाटीलवाणी आणि अनेक मंडळी आलेली आहेत. अजून अनेक गावातून भाविक भक्त मंडळी आलेली आहेत. त्या सर्वांनाही वंदन करतो. कीर्तनासाठी उत्कृष्ट मृदंग वादक, ज्यांच्या गावाचं नाव आहे धारणगाव का, ज्यांना धरूनच नेलं पाहिजे, मारण्यासाठी नाही, वाजवण्यासाठी. उत्कृष्ट मृदंग वादक, नाव काय रे बाळ? प्रशांत महाराज. कमी वेळात फार छान वाजवतं. हे फार सुंदर. असं वाटतं तुला चोरूनच न्यावं उद्याच्या कीर्तनाला. अतिशय सुंदर. आणि हार्मोनियमवर साथ करणारे, आपल्या याच्यात बसत नाही ते, परंतु त्याच्याशिवाय जमत पण नाही आहे. हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही गुरुबंधू सुदाम महाराज आणि फार सुंदर चांगल्या प्रकारची साथ करतायत. गायनासाठी अतिशय सुंदर, मधुर, गोड आणि श्रवणच करत राहावं असा ज्यांचा आवाज, गायन गंधर्व हरिभक्तीपरायण अभिषेकजी महाराज. त्याचप्रमाणे आणि त्यांना सोबत साथ करणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज शास्त्री आमच्यासोबत आळंदीमध्ये राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ही सगळी महाराज मंडळी, एकेकाचं नाव घ्यायला गेलो तर अख्खी रात्र जरी आणि बोलत राहिलो तरी संपणार नाही. सर्वांना सामुदायिक वंदन करतो. ऐसै नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अरे 2 चोपदार राहिले ना, 2च चोपदार. ऐसै नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा, नामा म्हणे विठाल विठाल.
लक्ष द्या, सगळेच जण कीर्तन ऐकायला आले आहेत, पण सगळेच कीर्तन ऐकण्यासाठी नाही. त्याच्यात बहुतेकांना घरी मिळणार नाही. समजलं तुम्हाला? पप्प्या गेला, पप्प्याची आई गेली, पप्प्याची बहीण गेली आणि पप्प्याची आजी गेली. आता पप्प्याचा पप्पा भुकेला राहील. त्याला वाटलं गावात गप्पा मारण्यापेक्षा कीर्तनात जाऊन बसलं तर 2 घास पोटात तरी मिळतील. आणि त्या निमित्ताने सर्वांना वेळेत मी कीर्तन सेवा आटोपण्याचा सर्वांची काळजी घेऊन प्रयत्न करणार आहे. मात्र मध्ये कोणीही उठून जाऊ नये अशी सर्वांना करबद्ध नम्र विनंती. नारदाच्या गादीचा सन्मान ठेवावा. मध्ये कोणी गडबड गोंधळ कुजबूज करू नये. काही सूचना द्यायच्या असतील तर डायरेक्ट माईक जवळ येऊन बोलू नये. लेखी सूचना पाठवावी ही कार्यकर्त्यांना आणि श्रवणार्थींना विनंती. विठ्ठल लक्ष द्या. मृत्यू लोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तिमत्वांचं 2 प्रकारे आपण विभाग करू शकतो. एक देवाला मानणारे आणि दुसरे देवाला न मानणारे. लक्ष द्यावे. जे देवाला मानतात आणि जे देवाला मानत नाही, दोघांमध्ये एक अंतर आहे. जे देवाला मानतात ते देवाच्या प्राप्तीची आणि साधना करतात, आणि जे देवाला मानत नाही ते मात्र गप्प बसत नाही. अंतर ऐका. जे देवाला मानतात ते देवाच्या प्राप्तीची साधना भक्ती करतात आणि विनंती करतात की तुम्ही सुद्धा देव माना. बळजबरी करत नाही. हा, देव विकायला निघतील पण बळजबरी करणार नाही. पण जे देव मानत नाही ते गटारातल्या त्या जीवजंतूंसारखी वळवळ केल्याशिवाय राहत नाही. आम्ही देव मानत नाही म्हणून तुम्ही सुद्धा देव मानू नका अशी बळजबरी करणाऱ्या अनेक समित्या आणि संस्थानं निघालेली आहेत. सर्वांचा नामोल्लेख करण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही आहे. लक्ष द्या इकडे. जे देव मानत नाहीत ते देव मानणाऱ्यांना प्रश्न विचारतात. का चौबदार, देव आहे का? आहे. टेन्शन करू नका, हे आपला रोल आहे फक्त. लगेच आपण जर सांगितलं देव आहे तर ते लगेच म्हणतात देव आहे तर मग दाखवा कुठे आहे, आणि मग इथे आपलं घोडं अडतं. देव जर असता तर दिसला असता. ज्या अर्थी देव दिसत नाही त्या अर्थी देव जगात नाहीच, इथपर्यंत ते पोहोचतात. अशा बंधू भगिनींना या नारदाच्या गादीचं नम्र निवेदन आहे, कृपया अधिक लक्ष देऊन ऐकावे. ज्यांना असं वाटतं देव दिसत नाही म्हणून नाही, कृपया लक्ष द्या. एक फूल द्या, तोडून द्या, लवकर द्या. धन्यवाद. ज्यांना असं वाटतं देव दिसत नाही म्हणून देव नाही, लक्ष द्या इकडे. नुसतेच कानं देऊ नका, आता डोळे पण द्या काही वेळ, म्हणजे काढून देऊ नका. इकडे बघा. हे काय घेतलंय सुदाम देवा? फुल. हा, लक्ष द्या. फुलाला नाकाला लावल्यानंतर काय येतो? वास म्हणू नका, तो संडासी गटारियांचा येतो. सुगंध. फुलाचा काय? सुगंध. फुलात सुगंध आहे की नाही? बोला बोला. साऊंड सिस्टीम ऑपरेटर, फुलात सुगंध आहे की नाही? आहे. फुलात सुगंध आहे. ढेपे साहेब मी बघतो कुठे आहे? दिसेल? असा दिसत नाही तर मग PM करून बघू. पोस्टमॉर्टम. आत्महत्येस कारण काय? PM. मी आता त्याला फाडतो. दिसतोय का? जाऊ द्या. ज्यांना नुसतेच डोळे आहेत पण चष्मा नाही त्यांना दिसणार नाही, पण चष्म्यावाल्यांना तरी साहेब दिसेल. फुलातला सुगंध दिसतो का? फुलातला सुगंध दिसत नाही म्हणून फुलात सुगंध नाही का? फुलातला सुगंध दिसत नसला तरी आहे. तसं हे जग आहे फूल, आणि जगरूपी फुलातील सुगंधरूपी देव दिसत नसला तरी तो आहे. माऊली बोलतात, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू. चौचरणी आहे, मोठा आहे, त्याच्यामुळे वेळ जाणार आहे. मी उशिरा आलो म्हणून ऍडजस्ट करणार आहे. ऐका आता. कसे बोटाने दाखवू तुला फुलातला सुगंध. लक्ष द्या, लक्ष द्या. फुलातला सुगंध डोळ्यांना दिसत नाही, त्याचा कानाला लावल्यावर अनुभव येतो. बरोबर बोललो का? त्यांना काहीच कळालं नाही. फुलाचा सुगंध डोळ्यांना दिसत नाही, त्याचा कानाला लावल्यावर अनुभव येतो का? किती बावळट व्यक्ती असू द्या, तो असं फुल गेल ना कानाला लावलं का
कळलं आता मी काय बोललो? फुलाचा सुगंध दिसत नाही, पण त्याचा कानाला लावल्यावर अनुभव येतो. फूल कोणी कानाला लावतंय का? आणि मग तुम्ही काय शांत बसला होता? लगेच तक्रार करायला पाहिजे ती पोलीस स्टेशनमध्ये नाही, आपल्या मनात. फुलातला सुगंध डोळ्यांना दिसत नाही, त्याचा नाकाला लावल्यावर अनुभव येतो. गुळ द्या, खाण्यासाठी नाही नाना, दाखवण्यासाठी. गुडाचा खडा दिसतोय, पण याच्यातला गोडपणा दिसतो का? नाही. त्याचा नाकाला लावल्यावर अनुभव येतो. त्याचा कुठे अनुभव येतो? तू नको बोलू रे. त्याचा कुठे अनुभव येतो? कुठे नांदुरखेकर कुठे अनुभव येतो? जिभेवर अनुभव येतो. एखादा सुंदर फोटो आहे, त्याचा डोळ्याला अनुभव येतो. फुलाच्या सुगंधाचा नाकाला अनुभव येतो. गोडाच्या गोडपणाचा जिभेला अनुभव येतो. तसं देवाच्या भक्ती करणाऱ्याच्या हृदयात देवाचा अनुभव येतो. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी भरणी उरला चराचरी. देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी भरणी उरला मध्ये आठवलं ना जरूर देत चला. त्याचं कारण सांगतो मी. सारख्या आणि गोकुळ अष्टमीच्या या पर्वावरती कीर्तनामध्ये प्रवासामध्ये आज तर 2 कीर्तनं होते. सकाळी त्या कोणतं गाव होते? बाणगाव टाकळी ना, नांदगाव तालुक्यात बाणगाव टाकळीला 3 कार्यक्रम एकत्र होते. यजमान एकच पण निमित्त 3. गृहप्रवेश म्हणजे घरशांती, त्याच्यानंतर मावंद तीर्थयात्रा गंगापूजन आणि एक शिवलिंग प्राणप्रतिष्ठा, असा त्रिवेणी संगमात्मक तो कार्यक्रम होता. आणि प्रचंड गर्दी आलेली होती. तिथे माझी गाडी आत लावली गेली तर 2 तास म्हणजे वेटिंगवर थांबावं लागलं पंक्ती उठेपर्यंत, म्हणून उशीर झाला. आणि त्यामुळे आवाजावर थोडासा दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपल्या सहकार्याची अधिक अपेक्षा करतो आणि पुढे चालतो. विठाला विठाला. देव दिसत नसला तरी तो आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा धावला हे उरला. आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाचे विठ्ठला. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा धावला ही उरला. आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप. परमात्मा आहे, निश्चित आहे, तो सर्व ठिकाणी आहे. दिसत नसला तरी तो आहे. इथपर्यंत आपण एक टप्पा गाठला. पुढे लक्ष द्या. आता असेल तुमचा देव, एक पाऊल पुढे जातात. जे देव मानत नाही ते. असेल तुमचा देव, तुम्ही करा देव देव. तुम्हाला येथील विमान, आम्हाला काय गरज त्याची? तुमचा देव असू शकतो, कदाचित असू शकतो तुमचा देव, पण तुमच्या देवाची आम्हाला गरज काय? हे एक पाऊल पुढे आहे देव न मानणाऱ्यांचं. लक्षात आता इकडे, देवाची गरज आम्हाला काय? त्याला माझा प्रतिप्रश्न आणि प्रत्युत्तर आहे. देवाची गरज नाही असा जगात एकही माणूस सापडणार नाही. देवाची गरज प्रत्येक जीवाला आहे, तिकडे जास्त जात नाही. देवाची गरज प्रत्येक मानवालाही इथं येतो. प्रत्येक मानवाला देवाची गरज आहे. कशावरून? प्रत्येक मानवाचा प्रत्येक प्रयत्न कशासाठी? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. वेळ कमी आहे म्हणून एवढंच बोला आणि पुढे चला.
वेळेची बचत करावी लागणार आहे. प्रत्येकाचा प्रत्येक प्रयत्न सुखासाठी. लक्ष दाता इकडे. प्रत्येकाला सुख हवं आहे आणि सुख आणि देव वेगवेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याला सुख म्हणतात त्यालाच देव म्हणतात. असा कोणी आहे का ज्याला दोन नाव आहेत? तुला दोन नाव आहेत ना, घरचं आणि शाळेतलं वेगळं. दोन नावावाला आहे तू. घरचं आणि शाळेतलं नाव वेगळं. कोणाला वेगळं आहे? दोन नावं वेगळा. हां, उभा राय. घरचं नाव घरी काय म्हणतात? दाद्या. बापरे, दाद्या. शाळेतला बाब्या. शाळेत काय म्हणतात? तुषार. उभा राय, बसू नको अजून. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत बसायचं नाही. रात्रीचे 2 वाजले तरी चालेल. रागांना बघू नको. घरी म्हणतात दाद्या आणि शाळेत सुशांत. आता बघा, लक्ष द्या. शाळेत सुशांत, घरी दाद्या. मी बोलवतो कोणाला, येतो कोण? लक्ष द्या. दाद्या इकडे ये. ये. कोणाला बोलवलं मी? दाद्याला. सुशांत कुठे गेला? ए बघ मागे, सुशांत कुठे गेला? मागे बघ, सुशांत. मी कोणाला बोलवलंय? दाद्याला. आता मी इथे माझ्याजवळ कोण आहे? दाद्या. सुशांत जागेवर जा. सुदाम बाबा, खरं सांगा, मी आता पाठवलं कोणाला? सुशांतला. बोलवलं कोणाला होतं? दाद्याला. इथला दाद्या कुठे गेला? दाद्या गेला का सुशांत गेला? सुशांत गेला का दाद्या गेला? दाद्या आला का सुशांत आला? सुशांत गेला का दाद्या गेला? विषय सगळ्यांच्या लक्षात आला. व्यक्ती एक, नाव दोन. तसं परमात्मा वस्तू एक, तिचे नाव दोन. लक्ष द्या. ज्याला घरी दाद्या त्याला शाळेत सुशांत. तसं ज्याला लोकव्यवहारामध्ये सुख त्यालाच शास्त्रात देव. ज्याला शाळेत सुशांत म्हणतात त्याला घरी दाद्या म्हणतात. तसं ज्याला शास्त्रात देव म्हणतात त्याला व्यवहारात अविनाशी सुख मानलं जातं. जसं दाद्या आणि सुशांत एकच आहे तसं खरं सुख आणि देव एकच आहे. अर्थात जर सुख प्राप्त करायचं असेल तर कोणाला आपुला करावा लागेल? अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करो गायनाचार्य गावातले बाहेर सप्ताहाला जातात का?
जाऊच नका, नाही तर एखाद्या गायनाचार्याच्या पोटावर पाय देणार. एवढ्या झुंडमध्ये तुमचा नंबर लागला भाग्य समजा. नाही तर बाहेरगावचे गायनाचार्य गाववाल्यांना चान्स देत नाही. त्यांना असं वाटतं हे जर तयार झाले तर आपल्या पोटावर पाय, म्हणून यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. फार छान आवडलं तुमचं अवसान आवडलं आणि चाल म्हणण्याची टेक्निक पण आवडली. पाठीमागे साथ पण छान आहे. एवढे बालगोपाळ, आता यांची संख्या आता कमी आहे तात्या. काही दिवसांनी संख्या वाढेल, हे तिकडं ढकलावं लागेल, हे भिंत पण तिकडं ढकलावी लागेल. त्याच्याशिवाय परिणाम होणार नाही. अशी ढकलली नाही गेली तर बुलडोझर क्रेन मशीननं तोडावी लागली आणि जागा मोठी करावी लागेल. विठाला विठाला आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. एक देव आपला करून घ्या, त्याविना सुख मिळणार नाही. लक्ष द्या. आता अभंगाचा पहिला शब्द आहे आपुला. आपण देव मानतो, पण देवाला आपण आपला मानतो का? आपल्या एकत्र कुटुंबामध्ये हम दो हमारे दो, हिंदुओं को कम कर दो, दंगे वालों को बढ़ा दो. लाईव्ह नको ठेवजो, डिसलाईव्ह करजो. लाईव्ह नाही ना, हा हे कट मारजो तू, नाही तर दंगा सुरेल बरं. हिंदूंची संख्या जिथे जिथे वाढली तेथे तेथे हिंदूंनी इतरांना सौजन्याने सांभाळले, मदत केली आपला भाऊ म्हणून आणि त्यांच्याशी व्यवहार केला. पण जेथे जेथे माझ्या हिंदूंची संख्या घटली तेथे तेथे हिंदूंची पायमल्ली झाली, हिंदूंना त्रास झाला. म्हणून जगामध्ये हिंदू कितीही वाढले तरी धरतीला ओझं होणार नाही, पण हिंदूंना त्रास देणारे वाढले की भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला आपण एकत्रित कुटुंबामध्ये पती पत्नी दोन, त्यांना मुलं दोन. लक्ष द्या इकडे. जसं मुलाला आई आपली आई वाटते, वडिलांना मुलगा आपला वाटतो, भावाला भाऊ आपला वाटतो, तितका तरी देव आपल्याला आपला वाटतो का? याचं उत्तर जर हो आलं नाही तर समजा परमार्थ चालू आहे पण गतिमान नाही. परमार्थ चालू आहे पण काय नाही, गतिमान नाही. गाडी चालू आहे, ॲक्सिलेटर दिल्यावर आवाज येतोय, पण गेअर टाकला नसेल तर गाडी चालू राहून काहीच फायदा नाही. तसं देव आहे. साहेब आपण इथपर्यंत पोहोचलो, देव आहे, पण नुसतं देव आहे, गाडी चालू झाली, पण तो देव आपला आहे असा जोपर्यंत आपण पहिला गिअर टाकणार नाही तोपर्यंत परमार्थ गतिमान होणार नाही. परमार्थ सुरू होणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचं परमार्थ गतिमान होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाला मानणाऱ्यांना या नारदाच्या गादीची करबद्ध नम्र विनंती आहे, देवाला माना पण तिथे पुढचं पाऊल टाका. देव आपला आहे, आपला. जसा सुदामांनी भगवान कृष्णांना आपलं मानलं, गोपिकांनी कृष्ण कन्हैयाला आपलं मानलं, शबरी मातेने श्री रामचंद्रांना आपलं मानलं, तसं आपण देवाला देव आपला आहे असं मानायला सुरुवात करा. पहिल्यांदा शब्दांनी मानावं लागेल, नंतर स्थिती अनुभवाला येणार. म्हणून देव आपला आहे, आपुला. तुलसीदासजी महाराज बोलतात, मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र के जय, उमापति महादेव के जय, पवन सुत हनुमान के जय, बोलो रे भाई सब संतन की जय. मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव करते रहो, तज ममता विमान सियावर रामचंद्र की. वाह शाबास. देव माझा, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा आहे, सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा. देव माझा वाटावा, संत माझे वाटावे. देवाला आपलं मानायला सुरुवात करा. ज्यानं ज्यानं देवाला आपलं मानलं त्याचं संरक्षण देवाने केलं. आमचा एक मित्र, जेव्हा आम्ही संस्कृतचं शिक्षण घेतो तो सुदामदेवा, त्यावेळेला
त्यांच्या बहिणीच्या जीवनात घडलेली एक सत्य घटना. लहानपणापासून कीर्तन प्रवचन ऐकणारी आणि तिचं लग्न झालं, तिचा देवावरती विश्वास बसला, तिनं कृष्ण कन्हैयाला आपलं मानलं. लग्न झालं, नांदायला गेली सासरी. त्यांचा व्यवसाय होता मेंढ्या चारणं. लक्षात आलं असेल, तुमच्या वेळ कमी आहे म्हणून अत्यंत संक्षिप्त बोलत आहे. आणि 2 वर्ष झाले लग्नाला. त्याच्यात तिला एक बाळ झालेलं आहे, ते 6 महिन्याचं झालं. आणि ते भटक्या विमुक्त जमाती मेंढ्या चारण्यासाठी आपल्या निवासस्थानापासून 200-250 किलोमीटर लांब अंतरावरती गेले. 5-7 परिवार होते. ते तंबू टाकून राहतात, बरोबर? तंबूच म्हणतात, त्या काय म्हणतात तिकडे? तंबूच ना. तंबूमध्ये राहत होते. जानेवारी महिन्यापासून त्यांनी एका गावाचं शेती आणि मेंढ्या चारण्यासाठी आमच्याकडे आहे ती पद्धत, विकत घेतलं होतं ते लिलाव पद्धतीने, आणि तिथे मेंढ्या चारत होते. उन्हाळ्याचे दिवस आले. गडी माणसं दुपारच्या वेळेला मेंढ्या चारायला गेले. मेंढ्या चारून आले आणि वडाच्या झाडाखाली मेंढ्यांना पाणी पाजून मेंढ्या बसवलेल्या आहेत. आणि म्हातारी मंडळी आणि लेकरवाळ्या माता या त्या तंबूंमध्ये आहेत. आणि काय कुणास ठाऊक त्या गडी माणसांना ते हरभऱ्याच्या काय म्हणता तुम्ही त्याला, टाहे का, घाटे 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 खाण्याची इच्छा झाली. त्यांना माहीत नव्हतं की हे घाटे घाटीत अटकतील. आणि गव्हाच्या काय असतात भाजल्यावर त्या उंब्या ना, सांगत चला, उंब्या, गव्हाच्या उंब्या, हरभऱ्याचे घाटे त्यांनी ते कापून आणले हिरवे आणि भाजण्यासाठी वडाच्या झाडाखाली पेटवली शेकोटीन, त्याच्यात ते भाजायला सुरुवात केली. पण परिणाम असा झाला, त्या वडाच्या झाडावरती बसलं होतं आणि उठलं. काय 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 ज्यांनी ते शेकोटी पेटवलं त्यांच्यावर तुटून पडलं. ते समजलं का? काय काय आगे मोहल तुटून पडलं. आता गडी माणसाने पाण्याकडे पडावं ना, ते बिंडक हापम्याड वरचा मजला रिकामा, ते तंबूत आले आणि सगळ्या माश्या घेऊन आले. आणि हिचा पती, जिला 6 महिन्याचं बाळ आहे, तिनं पहिलं आपल्या पतीला माश्या चावण्यासाठी आल्या. आणि तिनं काय केलं, आपल्या मांडीवरती बाळ तिला स्तनपान करत होती, तिनं आपल्या खांद्यावरचा पदर मुलाच्या अंगावरती झाकला आणि कृष्ण कन्हैयाचा धावा केला. मैं आपके आप मेरे हो कन्हैया, मुझे भले ही मार डाल लेकिन मेरे बेटे को संभाल. हात जोडले, प्रार्थना केली. परिणाम असा झाला दत्तूनाना, परिणाम असा झाला, सगळ्या माश्यांनी त्या माऊलीला प्रदक्षिणा मारली आणि सगळ्या माश्या तिच्या तंबूतून बाहेर निघून गेल्या. इतर लोकांना 4-4 दिवस अतिदक्षता गृहामध्ये उपचार घ्यावा लागला. पण त्या भगिनीला, जिनं देवाला आपलं मानलं होतं, तिला एकही माशी चावली नाही. हा घडलेला वृत्तांत जिच्या जीवनात घडला ती अजून हयात आहे, जिवंत आहे. विठाला विठाला म्हणून देव आपला आहे, आपुला तो एक, तो देव. थोडंसं लक्ष द्या. काही विषय तुम्हाला जड पडतील, पण त्याला नाईलाज आहे. जसं कालच्या बट्ट्या जड पडल्या असतील काहींना, आणि पहिल्यांदाच बनल्या ना बट्ट्या, वा रे वा, बट्ट्या देणारे. पण 1 जण नव्हते ते, किती जण होते? 3 जणांच्या बट्ट्या होत्या, बट्ट्या. महालक्ष्मी ग्रुप है ना, त्याचप्रमाणे मसोबा मित्र मंडळ आणि त्याचप्रमाणे काशी विश्वेश्वर देवस्थान, या 3 जणांनी काल बट्ट्या दिल्या होत्या. त्यांना अभिवादन, वंदन, टाळी उद्या. आणि आज असं अन्नदान आहे, रात्री 10:30 वाजता सुरुवात होणार. काहींचा बीपीच वाढला असेल साहेब. काय होतं कुणास ठाऊक. आता 10:30 वाजेपर्यंत चालतं की काय, टेन्शन करू नका. 11:45 वाजले, पावणे 11 वाजले तरी काळजी करू नका. मी तयार आहे, तुम्ही तयार राहा. आजचं जे अन्नदान आहे, महाप्रसाद आहे, तो सतीश दादा आभाळे ना, हो, सतीश दादा आभाळे यांच्याकडनं आजचा महाप्रसाद अन्नदान आहे. सतीश दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आणि प्रेमाने, श्रद्धेने श्रवण करण्यासाठी नुसती सदिच्छा भेट देणारे मधूनच निघून जातात. पण श्रद्धेने, प्रेमाने श्रवणासाठी आपणच ना, अण्णासाहेब दिघे, चेअरमन तळेगाव, तळेगावच्या सोसायटीचे चेअरमन, आमचे परमादरणीय अण्णासाहेब दिघे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. मला वाटतं आपला
असा जवळून पहिलाच परिचय ना, जवळून पहिलाच, दुरून तो असेलच ना, दुरून असेल. हा, भागवतवाडीला यावर्षी तारीख भेटली नाही. आपली भागवतवाडीला आज पंगत होती वाटतं. भागवतवाडी हा काल होती का? भागवतवाडीला अन्नदान केलं आणि वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायाच्या आणि मंदावलेल्या गतीला जशी गाडी स्टार्ट होत नाही त्याला काय द्यावा लागतो? धक्का. नुसता डोस नाही, डोस आणि धक्का. वा काय धक्का, वा वा वा. तुमचा डोस पण घेतो परमार्थाच्या, आणि बंद पडलेल्या गाडीला डोस आणि धक्का देण्याचं आमच्या नगर जिल्ह्यातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णासाहेब दिघे यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. मी पुढे चालतो कारण मला 11:15 आवरायचं आहे. जे दुपारी कमी जेवले असतील ते तर शिव्याच देत असतील. हा पुला पुढे काय? तो नाना तो ऐका ऐका. तो हा जो शब्द आहे याला व्याकरणात म्हणतात सर्वनाम. पंढरपूरचे महाराज काय हे सर्वनाम. आपण फार छान मराठी व्याकरण आणि संस्कृत शिकलात. तो हे काय सर्वनाम. या सर्वनामामध्ये पुन्हा मी 2 प्रकार केलेत. एक दूरदर्शक सर्वनाम आणि निकटदर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामात 2 प्रकार व्याकरणाच्या पुस्तकात नाही सापडणार ते. दूरदर्शक सर्वनाम आणि निकटदर्शक सर्वनाम. हा माईक हे निकटदर्शक सर्वनाम आणि तो मंडप हे दूरदर्शक सर्वनाम. आपुला तो एक देव करून घ्यावा. तो म्हणजे जवळचा का दूरचा? देव जवळ. इथे तो एक देव हा जो तो दर्शक सर्वनाम आलं, हा तो शब्द दूरदर्शक सर्वनाम आहे. म्हणजे येथे तुकोबार आहे. जो देव आपला करून घ्यायला सांगतात तो जवळचा नसून दूरचा. आणि गीतेमध्ये भगवान एके ठिकाणी बोलतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेदविदे. तो तर हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो तर सर्वांच्या हृदयात आहे. हृदयात आहे म्हणजे कुठे आहे? जवळ आहे. मग दूर तो असं का म्हटलं? आता ऐका. पुन्हा भगवान गीतेमध्ये एका ठिकाणी बोलतात दूरस्थम चांतके च तत्. तो जवळही आहे आणि तो दूरही आहे. पण येथे तो शब्द हा दूरदर्शक सर्वनाम नसून तत्वमसी महावाक्यातील तत्पदाचा लक्षार्थ आहे. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं त्यांना साधं वंदन आणि ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांना साष्टांग वंदन. विठ्ठल काही विषय असे असतात ते समजण्यासाठी सुद्धा बहुश्रुत असावं लागतं, नाहीतर तो विषय समजत नाही. साहेब आपण चलूया पुढे. आपुला तो पुन्हा काय म्हटलं? एक देव आपला करा. याचा अर्थ देव अनेक असावेत. किती देव आहेत याबद्दल फार मोठी शास्त्रात मीमांसा आहे. पण येथे एक देव आपला करून घ्या. देवाचे अनेक रूप जरी दिसत असले, अनेक नावं जरी दिसत असले तरी मात्र देव एक आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. देव एकच आहे म्हणून त्या एक देवाला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक. पुढे काय? देव करून घ्यावा. एक देव आपला करून घ्या. नाही केला देव आपला, नाही केली देवाची प्राप्ती, परिणाम काय होईल? तेणे विना जीवा सुख नोहे, तेणे विना जीवा सुख नोहे, तेणे विना जीवा सुख नोहे, तेणे विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे विना जीवा सुख नोहे.
देवाची जर प्राप्ती केली नाही, देव जर मिळाला नाही, सर्व काही मिळवलं पण देव मिळवला नाही, देवाची प्राप्ती झाली नाही, त्यामुळे सर्व काही मिळेल पण सुख मिळणार नाही. लक्ष द्या. आता काय म्हणतील, पैसा आला म्हणजे व्यक्ती सुखी होतो. गैरसमज आहे, चुकीची धारणा आहे. धारणगाववाले चुकीची धारणा आहे. पैसा आला म्हणजे सुख नाही. लक्ष द्या इकडे. ज्याला असं वाटतं पैसा वाढला म्हणजे सुख वाढेल, त्या सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. पैसा वाढला तर सुविधा वाढतात, सुख नाही. लक्ष द्या, पुन्हा एकदा बोलतो. पैसा वाढल्यावर काय वाढतात? सुविधा, सुख नाही. सुविधा आणि सुख यांचा लेश मात्र सुद्धा संबंध नाही. सुविधा ह्या बाहेर असतात, सुख हे आत असतं. पैशाने सुविधा मिळतात, त्या बाह्य जगतात असतात. सुख हे देवाच्या प्राप्तीने किंवा संतांच्या आशीर्वादाने मिळत असतं. सुख देवाजवळ आहे आणि सुख संतांजवळ आहे. सुख एक आहे, सुख एक हेचे ठाई बहुपाई संतांच्या चरणाजवळ सुख आहे आणि देवाजवळ सुख आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. धन वाढल्यावर, संपत्ती वाढल्यावर काय वाढते? सुविधा वाढतील. सुख वाढवण्यासाठी संतांच्या चरणाजवळ जावं लागेल किंवा देवाचा आश्रय घ्यावा लागेल, त्याशिवाय सुख मिळणार नाही. सुखा लागे करची तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूपावती, जन्मोजन्मीचे दुःख विसरती. सुखा लागे तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूपावती, जन्मोजन्मीचे दुःख रूपावती. वा वा वा. साथ असावी तर अशी असावी. काही काही व्यक्तिमत्व भरपूर संगीत शिकलेले असतात पण पाठाचा पत्ताच नसतो. पाठाची आणि त्यांची पाठच असते, पण इथे सगळं तोंडपाठ आहे. सुखाला लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघाचे सुख रूपोची, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. देवाकडे सुख आहे आणि संतांकडे सुख आहे. म्हणून या प्रस्तुतच्या अभंगामध्ये देवाची प्राप्ती करून घ्या. देवाला आपलं माना. देवाची प्राप्ती झाल्यानंतर निश्चित सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. का मग जगाच्या बाजारात सुख नाही का? तुकोबा सांगतात जगातले सगळे पदार्थ माईक आहेत आणि जो जो माईक असतो तो दुःखरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
दुःखाचे जनिती नाही आदी अंती अवसान. जगातले सगळे पदार्थ आणि दुःखाचे जनिते, दुःखाला जन्म देणारे आहेत, तेथे सुखच नाही, दुःखच दुःख आहे. अर्थात देवाला सोडून, देवा विना सगळं दुःखच दुःख आहे. संपत्ती किती असू द्या, पण जीवनात जर संत संगती आणि ईश्वर भक्ती नसेल तर तो व्यक्ती सुखी दिसेल पण सुखी नसेल. दिसतं तसं नसतं. म्हणून हे सगळं पाठांतर असतं आमच्या चिंचोली गौरववाल्यांचं. श्रीमंत व्यक्ती सुखी दिसेल पण सुखी नसेल. जर तुम्हाला तो देवाची भक्ती करत नसेल, संतांच्या संगतीत नसेल आणि श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही सुखी समजत असाल तर तुमचा वेडेपणा आहे, ते तुमचं अज्ञान आहे. संतांच्या संगतीत लागलेला नाही, देवाची भक्ती करत नाही, भरपूर संपत्ती आहे, त्याला सुखी समजणं हा आपला वेडेपणा आहे. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्याची नार्को टेस्ट करा, त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा. रिपोर्ट आल्यावर माझ्याकडे घेऊन या, तो सुखी आढळतो का दुःखी. संतांच्या संगती विना, देवाच्या भक्ती विना आजपर्यंत कोणीही सुखी झालं नाही, सध्या सुखी नाही, पुढे सुखी होणार नाही आणि पुढे सुखी होणं शक्य नाही आहे. इम्पॉसिबल, अशक्य आहे. कारण येरती माईके दुःखाची जनिती. येर म्हणजे देवाला सोडून उरलेले इतर संपूर्ण पदार्थ माईक आहेत आणि जो जो माईक आहे तो तो दुःख रूप आहे. येरती माईके दुःखाची जनिती. पुढे काय, नाही आदी अंती अवसानी. त्यांचा आदी अस्तित्व नव्हतं, अंती अस्तित्व नाही, म्हणून मध्ये जरी ते दिसत असले तरी ते अस्तित्वहीन आहेत. हा फार डिफिकल्ट, कठीण विषय झाला. दिघे साहेब, तुमच्यासारख्या नेहमी ऐकणाऱ्यांच्या लक्षात येईल हा. पण जे पहिल्यांदाच कीर्तनाला आले, काही पाहुणे म्हणून आले असतील, त्यांना फार मोठी अडचण आली. या दुसऱ्या चरणामध्ये 2 प्रकारचे वाद आहेत. वाद म्हणजे भांडणतंटे नाही, वाद शास्त्रातले वाद. काही लोक विनाकारण वाद करतात. विनाकारण वाद करू नये, करायचा असेल तर संवाद करावा. विनाकारण वाद करण्याची बहुतेकांना घाणेरडी सवय पडल्या. 2 महिला रेल्वेत एकाच डब्यात बसल्या, 7 जन्माच्या वैरिणी, एकमेकीचं तोंड न पाहणाऱ्या, पण देवानं त्यांना एकमेकाच्या घरासमोर आणि घर दिलं होतं. अशा 2घी जणी रेल्वेच्या डब्यात एकेच दिवशी एकाच वेळेला बसल्या आणि रेल्वे निघाली. चालली निघाली रेल्वे. कोपरगाववरून चालली श्रीरामपूरकडे संवत्सर आणि स्टेशन पुढे जवळ येत आहे. हा चालते ना, मग रेल्वे पण आहे तुझ्याकडे? अरे मला माहितीच नाही, मग आम्ही रिझर्वेशन तुझ्याचकडे करणार ना. रेल्वे निघाली, 2घी जणी एकमेकीच्या विरोधात वागणाऱ्या आणि एकाच डब्यात शेजारी शेजारी. आणि रेल्वे सुरू झाल्याबरोबर हवा यायला लागली ना खिडकीतून. त्याच्यात 2घी जणींमध्ये एक एक अडचण होती. एकीला झाली होती सर्दी आणि एकीला उकडत होतं, तिला आला होता ताप, ती हवा घालत होती. आणि ती रेल्वे धकल्याबरोबर तिला बरं वाटलं, हवा यायला लागली. पण जिला काय झाली होती सर्दी आणि तिला थंडी वाजत होती. जसे रेल्वे सुरू झाली, चालायला लागली, जिला थंडी वाजत होती तिनं खिडकी बंद केली. लगेच खटकन खिडकी बंद केली. आणि शेजारी कोण होती? उकडणारी. का बंद केली खिडकी? मला गारड थंडी वाजते म्हणून बंद केली. कळत नाही का तुला? एवढा पाऊस येतोय, इतकी थंडी हवा येते, गारडतंय, मला गारवा लागतोय म्हणून बंद केली. मला उघडतंय, मी उघडते. कशी उघडते? हे अशी उघडते. तिनं अशी उघडली, बराचसा नाही पडला. तुझ्या बापाची गाडी, माझ्या बापाची गाडी, तू फुकट बसली, मी फुकट बसली. पुढे श्रीरामपूर स्टेशन आलं, बेलापूर श्रीरामपूर. 2 तरुण खाली उतरले. शशिकांत, तुझ्यासारखे 2 तरुण खाली उतरले. पोलीस, 2 पोलीस जवान धावत आले. कोण? आतंकवादी? आतंकवादी नाही, महाआतंकवादी. 2 तास झाले या 2 बायांनी डबा डोक्यावर घेतला. ते मराठीतला वाक्प्रचार आहे हा. कोणत्या 2 बाया? ह्या 2 बाया. काय झालं विचारा त्यांना. पोलीस गेले. मॅडम काय प्रॉब्लेम? मला उकडतं, ही खिडकी बंद करते, खिडकी उघडी पाहिजे, माझा जीव गुदमरतो. दुसरीला सांगितलं साहेबांनी, ताई खिडकी नका बंद करू, तुम्हाला माहित नाही माझा प्रॉब्लेम, मला थंडी वाजते म्हणून मी खिडकी उघडते, लावते, मी खिडकी लावते आणि ही उघडते. त्या पोलिसाचं डोकं काम करेना, त्याने डोक्याला हात लावला. कुठून या बायांच्या नादी लागलो? हे महाआतंकवादी नाही, अति महाआतंकवादी आहेत.
तेवढ्यात सुद्धा महाराज तुमच्यासारखे महाराज पुढे आले. साहेब, या दोघी बायांच्या नादी लागू नका. का? अहो, ज्या खिडकीच्या लावण्याहून आणि उघडण्याहून 1 तासापासून भांडत आहेत, त्या खिडकीकडे बघा. त्या खिडकीला काचच नाही, नुसती फ्रेम लावतात आणि उघडतात. विनाकारण वाद, क्षुल्लक कारणावरून भांडण करू नका. क्षुल्लक कारणावरून एकमेकाचे मन मिटाव करू नका. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. एकमेकाशी जुळवणी करून घ्या, तेव्हा जगतात आपलं व्यावहारिक जीवन सुखी होईल. या दुसऱ्या चरणामध्ये 2 प्रकारचे वाद आहेत. एक आहे अजातवाद आणि एक आहे विवर्तवाद. आता माझे वाद समजून घ्या तुम्ही. रेल्वेतला वाद सोडा बाजूला. एक अजातवाद आणि दुसरा विवर्तवाद. अजातवाद हा संसार जन्मालाच आला नाही. न जातः इति अजातः. जो जन्मालाच आला नाही त्याची काय चर्चा करावी, याला म्हणतात अजातवाद. आपण तो दिसतोय ना, मग तो अधिष्ठानाचा अध्यस्त विवर्त आहे, याला म्हणतात विवर्तवाद. पंढरपूरचे महाराज, तुम्ही गायनाचार्य महाराज नेहमी कीर्तन ऐकता, तुमच्या लक्षात येईल हा विषय. नाही समजलं पहा. नाही आदी अंत्य अवसानी, येथे आहे अजातवाद. आणि दुःखाची जनिते, येथे आहे विवर्तवाद. नाही समजलं, छोटासा वृत्तांत सांगताना पटकन पुढे चालतो. दोरखंडच म्हणतात तुम्ही. असं 1.5-2 फुटाचं पडलं होतं, असं कोपऱ्यात पडलं होतं, जिथे पूर्ण प्रकाश न होता आणि गडद अंधकार सुद्धा न होता. मंद अंधकार, वेदांत शास्त्र म्हणतं. मंद अंधकारात असं दोरखंड पडलं होतं आणि एक घाबरगुंडा व्यक्ती तिकडं चालला आणि त्याला दोरखंड दिसल्यावर तो घाबरला. कारण तिथे त्याला काय भासला? मागच पडाला. तिथे साप आहे का, सर्प आहे का? नाही. 2-4 गडी माणसं धावले. काय झालं? काय त्याला बोलता पण येत नव्हता की साप आहे. तेवढ्यामध्ये साहेब तुमच्यासारखे एक सज्जन आले. अरे काय, जाऊ नका साहेब. झालं काय? जाऊ नका पुढे. अरे सांगता. असा हात करायला लागला नुसता. त्याचा बीपी वाढला, त्याचे हृदयाचे स्पंदन वाढले, दर घाम आला, ओला चिंब झाला घामाने. साहेबांनी बॅटरी घेतली. साहेब, बॅटरी घेतली तुमच्यासारख्या सज्जनाने आणि प्रकाश त्या दोरीवर टाकला. तिला हातात उचलली. मग तर याचं समाधान व्हावं ना. तिला हातात उचलली, याच्याकडे हा परत मागे सरकला. याला वाटलं सरपस उचलून आणला. त्याला दाखवल्यानंतर तरी सुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. लक्ष दाता इकडे. दोरीवर सर्प भासण्यापूर्वी सर्प होता का? नाही आधी. साहेबांनी त्याच्यावर प्रकाश टाकला आणि ती दोरी आहे असं कळालं, तेव्हा सर्प पळून गेला का? नाही अंती. मध्ये भासत होता त्यावेळेला तो खरा होता का? नाही अवसानी. आदावंतेचे यन नास्ती वर्तमानेपि तत्तथा. जे आधी नसतं, अंती नसतं, ते मध्ये भासत असलं तरी ते खरं नसतं. हे वास्तविक सत्य आहे. तसं हे जग उत्पत्तीपूर्वी नव्हतं, विनाशानंतर हे जग राहणार नाही. आणि म्हणून मध्ये जरी हे दिसत असलं, हे सगळं जग दिसत असलं, शेतीवाडी, आईली माडी, गण गोत, बँक बॅलन्स, गुरं ढोरं, हे सगळं जरी दिसत असलं तरी हे उत्पत्तीपूर्वी नव्हतं, विनाशानंतर राहणार नाही. आपण मेल्यावर आपल्यासाठी राहणार नाही, किंवा आपल्यासाठी ते अगोदर मेले तर आपल्यासाठी राहणार नाही. अगोदर नव्हते, पुढे राहणार नाही. म्हणून मध्ये जरी हे दिसत असले सगळे आपले इष्टमित्र परिवार, तरी देखील हे खरे नाहीत. हे वास्तविक सत्य आहे. आता ऐका, असा अनुभव येण्यासाठी मग काय करावं लागेल? असा अनुभव येण्यासाठी ज्यांना ज्यांना आपल्याला आपले वाटतात संसारातली माणसं, त्यांच्यापासून सुख घेऊ नका. लक्ष द्या इकडे. नुसतंच हा रस्ता धोक्याचा आहे असं सांगू नये, त्याच्याऐवजी दुसरा रस्ता पण सांगितला पाहिजे. जे जे आपल्याला आपले नसून आपले वाटत आहेत ते आपल्याला आपले वाटू नये. त्यासाठी काय उपाय आहे? त्यासाठी एक उपाय आहे. जे जे आपल्याला आपले वाटतात त्यांच्याकडून सुख घेऊ नका, सुखाची अपेक्षा ठेवू नका. उलट पक्षी यथाशक्ती जास्तीत जास्त त्यांची सेवा करा. तेव्हा वास्तविक तत्व अनुभवाला येईल की हा सगळा खोटा पसारा आहे आणि एकमेव परमात्माच सत्य आहे आणि तो परमात्मा माझा आहे. हा जिवंतपणे अनुभव येईल. पण केव्हा?
जे आपले आहेत त्यांची काय करा, सेवा करा. आणि हा विषय साहेब सुटत चाललेला आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णांना सुद्धा खेद व्यक्त करावा लागला गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. दीर्घ काळ गेला आणि त्यामुळे कर्मयोगाचं तत्व लुप्त झालं. कर्मयोगाचं तत्व आहे सेवा. जे जे आपल्याला आपले नसून आपले वाटतात त्यांची काय करा, सेवा करा, मनापासून सेवा करा. निश्चित परमतत्वाचा अनुभव येणार. हे खोटं आहे तरी देखील भासतं, हा त्याच्यावर विवर्त आहे. म्हणून या दुसऱ्या चरणामध्ये आधी विवर्तवाद आणि अजातवाद दोघं आहेत. नाही समजलं तुम्हाला, परिवारामध्ये एकमेकाची मनापासून सेवा करा. 7 भाऊंचा परिवार, एका दाम्पत्याला 7 मुलं झाली. 7 मुलं, त्याच्यातल्या 6 मुलांची लग्न झाली. आता घरात किती जण जमले लक्ष द्या इकडे. पती पत्नी 2, त्यांना मुलं 7, 7 आणि 2 9. त्याच्यातल्या 6 जणांचे लग्न झाले. 9 आणि 6 15. आता एकच कुवारा, किती होतील पुढे 16. त्याचं लग्नच जुळेना. का? मोठ्या जावा, जावाच म्हणतात ना तुम्ही, मोठ्या जावा किती राहतील आपल्या लेकीला? 6. नका देऊ. मग का त्याला कुवारा ठेवू? त्याचं लग्नच जुळेना. 6 जणींच्या दबावात आपल्या मुलीला राहावं लागेल, आपल्या दिदीला राहावं लागेल, नाही द्यायचे त्यांच्या परिवारात. गीता प्रेसच्या एका ग्रंथामध्ये ही कथा आलेली आहे. आणि एका ठिकाणी स्थळ पाहण्यासाठी गेले, 10-20 स्थळं शोधले, त्याच्यात एका ठिकाणी जुळलं. मग त्या मुलीला तिच्या मायबापाने विचारलं, बेटी 6 जावा मोठ्या राहतील, कसं होईल तुझं? त्या मुलीनं सांगितलं, माझ्या जीवनात मी संकल्प केलाय, पहिल्यांदा जिथे मागणी येईल तेथे मी सुखानं संसार करून दाखवील. पण 6 मोठ्या जावा, त्या 6 स्वतः 6वर शून्य राहो, त्याची काळजी करू नका. आणि लग्न लागलं. ही 6 जावांची धाकटी जाऊ गेली नांदायला. तिनं पहिल्याच दिवशी ऑब्झर्वेशन केलं परिवारात काय चाललंय. परिवारात एका गोष्टीवरून भांडण होतं, मी स्वयंपाक करणार नाही, मीच मरू का स्वयंपाक करून, मी पाणी शेंधणार नाही. शेंधणं प्राचीन काळात बरोबर ना साहेब, मी पाणी शेंधणार नाही, मलाच काही एकटीला घेणं देणं आहे, मरू द्या बाकीच्यांना, मी नाही करणार हे, मी घर नाही झाडणार, मी दळण नाही दळणार. त्या काळात जात्यावर दळण दळलं जात होतं. मी नाही करणार, मी नाही करणार, मीच मरणार. याच्यावरून भांडण चालू होते. त्या मुलीनं पहिल्या दिवशी तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. तिनं नीट निरीक्षण केलं आणि तिनं योग्य डाव टाकला. जसे आमचे गायनाचार्य योग्य निरीक्षण करतात आणि बरोबर प्रमाण टाकतात. सकाळी सर्वात आधी उठली ही धाकटी, सर्वात आधी उठली 3 वाजता. आणि उठल्याबरोबर तिनं पोहऱ्याजवळ गेली, दोराला बादली बांधली. लक्षात येतं ना, या पोरांना काय पोहरा समजेल. हां, पोहऱ्याजवळ गेली, दोराला बादली बांधली, आडच म्हणतात का इकडे, आडात बादली टाकली. चुबुडूक डुबडुक चुबुडूक डुबडुक पाणी ओढायला लागले. तेवढ्यात मालकीन बाईला जाग आली. किती सुनांची सासू? 7. प्राचीन काळातलं बोलतोय, आताचं धरू नका तुम्ही. 7 सुनांची सासू उठली. कोणतीला विश्वास होईना. तात्या तिला वाटलं मी स्वप्नात तर नाही, कारण ह्या करंट्या 7:15ला उठतात आणि 3:15ला खाऊन कोण चुबुडूक डुबडूक करते. त्या काळात तिनं कसा तरी उजेडते काडेपेटी काहीतरी केलं. जाऊन पाहते, कोण आहे? आडळ नाही, तुमची लेक. कोण म्हणते? धाकटी सुनबाई. सासूला काय म्हणतो? तुमची लेक. आजपर्यंत तिला कोणीच आई म्हटलं नव्हतं, कोणी त्या बाईला तुमची लेक म्हटलं होतं. आई मी तुमची लेक. कोण बेटा तू? मी धाकटी लेक ना तुमची, 7वी. तू कशाला पाणी भरते बेटा, पाणी शिंदते? आहेत ना मोठ्या 6 जणी आहेत ना, त्या काढतील पाणी. आई म्हटल्याबरोबर थंडी झाली, आईस्क्रीम झाली. आईस्क्रीम. आई तुम्हाला माहित नाही, ते दाढीवाले आले होते चिंचोली गुरवला कीर्तनाला 6व्या दिवशी.
आणि त्यांचं मी ऐकलं आहे, आपल्या हातानं पाणी शेंदून काढलं आणि ते जर इतरांना प्यायला दिलं, ते स्वयंपाकात वापरलं गेलं आणि ते जर स्नानासाठी लोकव्यवहारासाठी आपल्या हातानं काढून पाणी परिवाराला दिलं तर त्या व्यक्तीचं आत्मकल्याण होतं, त्याचं जीवनाचा उद्धार होतो. मग ती आई म्हणायला लागली, 7 सुनांची सासू म्हणायला लागली, मग का तू एकटीचा उद्धार करते? बाजूला हो, आण तो पोरा माझ्याकडे, मी काढते पाणी. जिनं 10 वर्षापासून पोऱ्याला हात लावला नव्हता ती लागली पाणी काढायला. आणि मग ही धाकटी तिथं थांबली नाही, झोपली नाही, लगेच गेली जात्यावर आणि काढलं दळण आणि जात्यावर लागली दळायला. घरर बडर घरर बडर घरर. तेवढ्यामध्ये सासूबाईच्या कानावर आवाज गेला आणि 6व्या नंबरची सुनबाई पण उठली. 6व्या नंबरची डोळे चोळत आली आणि या 7वीला विचारते, काय करतेस ग? बोलू नको. काय झालं तुला माहित नाही? आपल्या आईला ऐकू जाईल. कोणती आई? अगं आपल्या आई ना, तुला माहित? हिनं कधी आई म्हटलं नव्हतं, हिला आईच समजली नाही 2 तास. अहो अगं ताई, सासूबाईला आई म्हणावं, सासूबाईला आई समजावं, सासूबाईला आईप्रमाणे सासूबाईशी वागावं, म्हणजे आपल्याला माहेरची आठवण येत नाही, घरात कटकट होत नाही. लक्षात ठेवा सुनबायांनो. तिकडे सासूबाईला पण ऐकू गेलं, ही जात्यावर दरण दडतीये. ही 6वी सासूबाईकडे गेली, आई आई तुम्ही नका पाणी काढू, मला पण थोडासा उद्धार करण्यात माझाही हातभार लागू द्या, वा तुम्ही बाजूला, मी काढते पाणी. 6वी पाणी काढायला लागली आणि सासूबाई इकडे आली. काय करते बेटी तू? ही जात्यावर दडत होती 7वी. का दडतेस तू? हात दुखतील ना तुझे, इतके मुलायम हात तुझे. तुम्हाला माहीत नाही, त्या दाढीवाल्याने परत सांगितलं होतं, आपल्या हाताने जात्यावर दळण दळलं आणि त्याचं जर अन्न शिजवून इतरांना खाऊ घातलं तर त्यांना तृप्ती होते, तर आपला कृष्ण कन्हैया भगवान परमात्मा तृप्त होतो आणि आपलं आत्मकल्याण होतं. मग का तू एकटीच आत्मकल्याण करते? हो बाजूला. जाता आणि माझ्या हातात. जिनं 25 वर्षात जात्याला हात लावला नव्हता तिनं पायलीभर धान्य दळलं त्या दिवशी. सगळे कामाला लावून दिले. 2 वर्षात त्यांचं 4 एकर विकलं गेलं होतं. एकाच वर्षात हिनं सेवा करण्याचं व्रत घेतलं, एकाच वर्षात 10 एकर नवीन खरेदी केलं. हा सेवेचा चमत्कार आहे. जीवनामध्ये सेवेचं, ज्याच्या जीवनात सेवेचं व्रत आहे त्याला या मृत्यूलोकात सेवा हा कल्पतरू आहे आणि सेवारूपी कल्पतरू खाली जो कोणी व्यक्ती राहील त्याला जीवनात सगळं काही मिळेल. म्हणून सेवेचं व्रत घ्या, आपल्या जीवनामध्ये वास्तविक तत्वाचा अनुभव येणार. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे तुकोबा, देव आपला असं करून घेतला पाहिजे. देव जर आपला केला नाही तर सुख मिळणार नाही. देवाच्या व्यतिरिक्त सगळं आणि उरलेले सगळे दुःख रूप आहेत. आजपासून आम्ही देवालाच आपलं करण्याचा प्रयत्न करणार, परंतु त्याची योग्य रीत, मेथड, पद्धत कोणती? 3ऱ्या चरणात. अविनाश करी आपोली आईचे, अविनाश करी आपोली आई हरे, अविनाश करी आपोली आईचे, अविनाश करी आपोली आई, अविनाश करे आपोली आईचे, अविनाश करे आपोली
कळस गाठला महाराज, धन्यवाद तुम्हाला पण. आणि यानं तर महाकळस गाठला. जिथे दुगुण करायला नको होतं तिथे मी दुगुणमध्ये करायला लावला त्याला. त्याचे काय हाल झाले असते देव जाणे. हे आपल्याला कळालं असेल. ज्याने जिथे सिंगल केलं शेवटी दहा 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 गी दहा गी, तिथे बिचाराला मी दुगुण वाजवायला लावलं. फार सुंदर. तुझं वजन मृदंगाच्या वजनापेक्षा कमीच येईल. काय वाजवतोय अजून पुढे, इतक्या कमी वेळात असं वाजवतोय. टिकला तर किती मोठा होईल याचं इथे अंदाज लावता येत नाहीये. रवंद्याला होता, आठवलं तात्या. अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे. गोविंदाचे देव अविनाशी आहे आणि त्या अविनाशी देवाची प्राप्ती झाली तर तो जीवात्मा सुद्धा अविनाशी होतो. राम मरे तो हम मरे ना मरे हमरी बलाय. हम तो अविनाश के पोंगड़े ना मरे ना मारे जाय सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. राम मरे तो हम मरे ना मरे हमारी बलाय. हम तो अविनाश के पोंगड़े ना मरे ना मारे जाए. हमारा कन्हैया हमारा भगवान अविनाशी है, उसकी हमें प्राप्ति होगी तो हम भी अविनाशी हो जाएंगे. अविनाशी तो तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाश मव्यस्यास्य न कश्चित कर्तुं मर्हति. अविनाश करिया पुलिया ऐसे. देवाची प्राप्ती झाल्यावर लक्ष द्या, आपण स्वतःला जन्मणारा आणि मरणारा समजतो ती स्थिती राहणार नाही. असा अनुभव येईल की हे मढ मरेल, मी देवात मुरेल. लक्षात आलं का? मी मरेल असं वाटणार नाही. काय मरेल? हे मढ मरेल. नाही समजलं? आता आपल्याला असं वाटतंय मी मरेल, पण देवत्वाची प्राप्ती झाली असं वाटेल हे मरेल, मी नाही मरणार. एवढा फरक पडतो साहेब. जो देवाला मानतो तोही मरतो आणि जो देवाला मानत नाही तो पण मरतो, पण दोघात हाच फरक उरतो. ज्याला देवाचा अनुभव आला त्याला हे मढ मरेल असं वाटतं, आणि त्याला देवाचा अनुभव नाही आला तो म्हणतो मी मरेल, असं त्याला भ्रम होतो. एवढा त्याच्यात निश्चित फरक आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला गोविंदाचे पिसे लावावे लागेल. ते पिसे लावणे म्हणजे काय आणि ते कसे लावायचे, मर्यादित वेळ मला काय सांगतो त्यानुसार आपण बघूया. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्यायचे आहेत. पहिल्यांदा फक्त माळावरचे बोलतील. कोणीही आळस करू नये. जो आळस करेल म्हणायला त्याला त्याच्या घरच्याची शपथ, शेजाऱ्याची शपथ. विठोबा रखुमाय. बोला बोला रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. बोला बोला विठोबा रखुमाय. धन्यवाद धन्यवाद सर्वांना. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. तिन्ही प्रकारचे ग्रुप, कालचे अन्नदाते तिन्ही ग्रुपच्या कार्यकर्त्यांना महालक्ष्मी ग्रुप, खळवाडी, म्हसोबा मित्र मंडळ आणि काशी विश्वेश्वर देवस्थान सेवक मंडळ, तिन्ही ग्रुपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून करबद्ध नम्र विनंती आहे की जे उरलेले असतील, माळकरी नसतील, त्यांनी माळा टाकून घ्याव्यात. काही काहींचा बीपी वाढायला लागला. आता कसं व्हायचं? आता बाबाच्या समोर जायचं कसं माळा नसताना? संकल्प करा. तुमच्या हातून बरंच काही चांगलं कार्य अजून करायचं आहे. अडी अडचणींना तोंड देत देत निश्चित मार्ग निघेल. हा सोनेरी हार अजून तो वेगळा आहे का? हा वेगळा आहे. अजून तो मोठा वेगळा येणार आहे. आज मेलोच मी. लावी मना पिसे गोविंदाचे. पिसं लावतो आणि तुमचा हार घेतो कायमचा जातो. म्हणजे वरती नाही, गावाकडं जिथे आमचा निवास आहे तिथे. लावी मना पिसे गोविंदाचे. एक व्रत सांगितलं, सेवा. वास्तविक तत्वाचा अनुभव यायचा असेल तर काय करा? मनापासून
सेवा करा. आणि आपण परिवाराची सेवा करतो असा अभिमान मिरवू नका. बरेच जण सेवा करतात पण त्यासोबत अभिमानाचा टेंबा मोठा मिरवतात. आम्ही तिघं भाऊ पण मायबापाला फक्त पठ्ठ्यानं सांभाळलं, गेलं वाया, सगळं खड्ड्यात गेलं. आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, भारत मातेची सेवा करा, परिवाराची सेवा करा, पण मी सेवा करतो असा अभिमान टाकून सेवा करा. निश्चित भगवान परमात्मा तुमच्यावरती खरी कृपा करेल. एक सांगितलं, एक तत्व सांगितलं, सेवा करा. देवत्वाचा अनुभव येण्यासाठी दुसरं तत्व आहे का? लावी मना पिसे गोविंदाचे, मनाला गोविंदाचे पिसे लावा. पिसे लावणे मराठीतला वाक्प्रचार, त्याचा शब्दार्थ होतो वेडे होणे. देवासाठी मनाने वेडे व्हा. तनाने तर कोणी होतं पण मनाने देवासाठी वेडे व्हा. जो देवासाठी वेडा होतो देव सुद्धा त्याच्यासाठी वेडा होतो. वेडा झाला लाचावाला भक्तीशी. ऐका, एखाद्या श्रीमंत सुशिक्षित व्यक्तीला, साहेब आपण जर जाऊन भेटलो दिघे साहेब, देपे साहेब, चला हो कीर्तनाला. कुठे? आमच्या चिंचोली गुरवला कीर्तन आहे, चला कीर्तनाला, कथेला, प्रवचनाला चला. त्याचं उत्तर मिळतं, साहेब आम्ही श्रीमंत, आम्ही सुशिक्षित, आम्ही सुटापुटात वावरणारे, आम्हाला भक्तीची गरज काय? आमच्या गळ्यात टाय, आम्हाला भक्तीची गरज काय? मग मी म्हणतो टाय ताणून मरून जाई. अरे टाई लगाना गुलामगिरी का प्रतीक है, वो अंग्रेजों का चिन्ह है, हिंदुस्तानियों का चिन्ह नहीं है. हिंदुस्तानियों का चिन्ह है भगवा ध्वज, हिंदुस्तानियों का चिन्ह है तुलसी माला. एक दिन ऐसा आएगा कि भारत देश में टाई लगाना बंद हो जाएगा. उसके लिए भी कार्यवाही चल रही है. अभी इंडिया का नाम बदल के भारत हो रहा है. तो आगे का एजेंडा है टाई लगाना बंद करना. लेकिन एक साथ सब नहीं किया जा सकता. इसके लिए स्टेप बाय स्टेप अपने को चलना पड़ेगा. चला पुढे चलतो. आम्ही श्रीमंत आहोत, आम्हाला भक्तीची गरज काय? जरा बहिरेवी काढता आली तर काढून ठेवा. वा 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 सुदाम देवा, धन्यवाद. ज्याला असं वाटतं आम्ही श्रीमंत आहोत, आम्हाला भक्तीची गरज काय? चला जरा राजस्थानमध्ये जाऊया. राजस्थानमध्ये भक्तिमती आणि होऊन गेल्यात मीराबाई महाराज. मीराबाईंच्या घरची श्रीमंती किती ऐका. ठेका असेल लाईट केरवा, तकिट तकिट ता धग्गी नक्की नक्क धिन्न. अजून नाही मी सम दाखवेल तुला, जर मला दाखवता आली तर. हा ऐका, मीराबाईंची श्रीमंती किती होती? मराठीत म्हणतो आपण भिंत, इंग्रजीत म्हणतात वॉल. हिंदी में क्या कहते हैं जल्दी बोल नाही तर घर हाल. काय म्हणतात हिंदीमध्ये? काय म्हणतात? दिवाल. आता ऐका, मीराबाईंच्या घरच्या भिंती कशाच्या होत्या? हो चांदी की दीवाल को तोडा रे भाई. कशाच्या भिंती लक्षात आलं की नाही? कशाच्या भिंती बोला ताई? कशाच्या भिंती? चांदीच्या भिंती आहेत का चिंचोली गुरव मध्ये कोणाच्या घरच्या? आणि राहतील तर रात्रीचे चोरटे ठेवतील तरी काय? चांदीच्या भिंती केवढं वैभव असेल चित्तोडगडच्या राज दरबारचं. आपलं काडीवर घर नाही, पांढरीवर शेत नाही तरी आपण ओरडतोय. काडीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही तरी आपण समज म्हणतो माझ्यासारखं चिंचोली गुरु मध्ये कोणीच नाही, तुझ्यासारखा भिकारचोट कोणीच नाही बामट्या. मीराबाईंची एवढी गजगंज श्रीमंती होती. चांदीच्या भिंती असणारं वैभव येथे 1 ग्रॅमची असते. बोटात काय घाल, आमच्याकडे तिला मुंदी म्हणतात, इकडे काय म्हणतात? अंगठी ना. 1 ग्रॅमची अंगठी ती पण त्याच्या स्वतःच्या पैशाची नसते. पत्नीच्या पाठीमागं 3 वर्षापासून टुमणं लावलेलं असतं. सांग तुझ्या बापाला अंगठी करून द्यावं मला, सांग तुझ्या बापाला अंगठी करून द्यायला लाव मला. मुलगी वैतागते. एके दिवशी फोन उचलते 2023च्या जून महिन्यामध्ये. हॅलो बाबा, बेटी बरं आहे ना? हा बाबा पण थोडा प्रॉब्लेम आहे. काही अडी अडचण आहे? मला नाही, त्यांना. काय बेटा काय सांग? बाबा काही करा पण 1 ग्रॅमची अंगठी त्याच्या मढ्यावर घाला. बेटा दुष्काळ आहे, पाऊस पडला नाही, सगळीकडे वावी पांगरी झाली, पाणीच नाही. तात्या बरोबर आहे ना? हा त्यांच्याकडचा वाक्प्रचार आहे कोपरगाव तालुक्यातला. बरोबर आहे साहेब?
सगळीकडे वायू पांघर झाली बेटी, विष खायला पैसे नाही. बाबा काही करा, अर्धे तरी पैसे तुम्ही जमा करा, अर्धे पैसे मी देते. ताई तू अर्धे पैसे कुठून आणले? पप्पा मी त्यांच्याच खिशातून चोरले. पण 1 ग्रॅमची अंगठी आणा. 1 ग्रॅमची अंगठी सासऱ्याकडनं येते, जावयानं बोटात घातल्यानंतर गप्प बसावं ना, हात बांधून मुद्दाम सप्ताच्या पंगतीमध्ये द्वादशीच्या दिवशी येथे बुंदी वाढा, येथे भात वाढा, तुम्ही घरचा रस्ता धरा, ती अंगठी तुमची नाही. मीराबाईंचा वैभव. चांदी की दीवाल को तोड़ा रे भाई, मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरिधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरिधर से नाता जोड़ लिया. श्रीमंताची मुलगी असून टाळ कमी ठेवा, लहान मुलांना टाळ वाजू नका. एवढी मोठी गडगंध श्रीमंती असून सुद्धा मीराबाईंनी नातं धनाशी जोडलं नाही. धन असावं पण धनाने स्वतःला मोठं समजू नये. मोठं समजायचं असेल तर संत सेवेने आणि ईश्वर भक्तीने स्वतःला मोठं करा. धनाने मोठं समजू नका. धन भरपूर कमवा, पण जिथे योग्य ठिकाण असेल, योग्य काळ असेल, तिथे दान धर्म करायला मागे पुढे पाहू नका. मीराबाईंनी नातं धनाशी जोडलं नाही. एक धनवान की बेटी ने गिरिधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरिधर से नाता. हो नाचे गाये मीराबाई. मीराबाई भगवान के दरबार में जाकर संतों के साथ में भगवान को रिझाने के लिए नाचे गाये मीराबाई. लेकर मन का एक तारा है, एक तारा. विनयकरी महाराज जरा हाथ ऊपर उठाएंगे. चोपदार दोन्ही, दोघं चोपदार इकडे या. एक पुढे या, पुढे. हा दंडावरती करा, मला मारण्यासाठी नाही. हा हा. नाचे गाये मीराबाई, लेकर मन का एक तारा है. पग में घुंघरू, गले में मान, वेश जोगिया धारा है. हो राणा कुल की आन बान को, राणा कुल की आन बान को मीरा जी ने तोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरिधर से. एक धनवान की बेटी ने गिरिधर से नाता. हो राजा राम, राजा राम, राजा राम, बोलो राधे श्याम. राजा राम, राजा राम, राजा राम, बोलो राधे श्याम. ऐका ऐका, थांब थांब थांब, हे बाळ थांब. 3 वेळेला राजाराम आणि 1 वेळेला राधेश्याम. आता गडावरचे नाही, फक्त माळावरच्यांना बोलूया, चालेल ना? सर्वांनी 3 वेळेला राजाराम. राजाराम, 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 बोलो राधेश्याम. फक्त खालची बसलेली मंडळी बोलतील. माझं बोलणं संपल्यावर बोलायचं, मध्ये बोलायचं नाही. आपली बारी आल्यावरच बोलायचं आहे. त्यावेळेला मृदंग बंद ठेवायचा. चला घ्या हातवरती काही क्षण. राजाराम, 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 बोलो राधेश्याम, बोलो. वा वा वा, धन्यवाद सर्वांना. वंदन, अभिवादन. राजाराम, 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 बोलो राधेश्याम. हो राजाराम, बोलो राधेश्याम. राजाराम, बोलो राधेश्याम. हा हा हा, राजाराम, 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 बोलो राधेश्याम. राजाराम, 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 बोलो राधेश्याम. राजाराम,
गिरधर से नाता हो, हमारा प्रॉब्लम है, तुम टेंशन में क्यों पड़ते हो? जटा आणि मुंडन दोघंही कटकटी आहेत. जिंदगी का दुसरा नाम गंदगी है. फार कटकटी आहेत. हा आता हा एवढा ते परवडले असते, पण हा एकटा परवडणार नाही. पण याच्याशिवाय गत्यंतरच नाहीये. वा एवढा हाराला हार म्हणल्याशिवाय गळ्यात घालता येत नाही. म्हणून मला आदरणीय दिघे साहेबांच्या या सद्भावनेसमोर हार मानावी लागली. एवढी त्यांची भक्ती आणि सद्भावना मोठी आहे. त्यांच्या सद्भावनेला वंदन करतो. असं सत्कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी परमेश्वराकडे, मारुतीरायांकडे, माझ्या प्रभू श्री रामचंद्रांकडे आणि काशी विश्वनाथांकडे प्रार्थना करतो. लावी मना विसे हां बरोबर परमादरणीय आमचे हरिभक्तीपरायण अण्णासाहेब दिघे यांच्याकडून इथेच हार नाही येत, तर परिसरामध्ये जिथे कुठे आणि त्यांचं जाणं शक्य असेल कानाकोपऱ्यामध्ये, तिथे प्रत्येक गावाला आणि उपस्थिती देऊन आमचे दिघे अण्णा हाराची आणि अशी मेजवानी देतात. म्हणून अण्णासाहेबांसाठी पुन्हा एकदा स्तुती परताडी. आता हा हार मी आमच्या जळगावला घेऊन जाणार आणि त्यांना दाखवणार. अरे या आमच्या नगर जिल्ह्याचं वैभव पाहायला. अरे कीर्तनकाराच्या वजनापेक्षा हाराचं वजन जास्त आहे. सुंदर, फार छान. गुंफणाराही त्याला भरपूर वेळ लागला असेल आणि गुंफणाऱ्याला प्रेरित करणाऱ्यांची सद्भावना केळी असेल. पत्रम पुष्पम फलम त्याचं मूल्य नाही करता येणार मला, शब्द म्हणजे किंमत नाही करता येणार. सद्भावनेची किंमत नाही करता येणार, परंतु त्याचं मूल्य फारच महागडं असेल एवढं बोलून पुढे चालवावं लागणार. लावी मना पिसे गोविंदाचे, मनाला गोविंदाचे पिसे लावा. 11:15 पर्यंत बसून राहा. टेन्शनमध्ये पडू नका, मी आलोय उतरायला. अजून गोळ्या भरून ठेवा, पण गुटखा दाबू नका माझ्या परवानगीशिवाय. मनाला गोविंदाचा पिसालावा, अर्थात मनाने गोविंदासाठी, देवासाठी वेडे व्हा. काही क्षण लक्ष द्या. आपण धनासाठी वेडे होतो, मानासाठी वेडे होतो, पद प्रतिष्ठेसाठी वेडे होतो. आपण देवासाठी किती वेडे होतो जरा काही क्षण आपल्या लक्षात येईल. बाजाराला निघाला एक गडी, घरून 500 रुपये पत्नीनं दिले, खिशात टाकले, पॅन्टच्या उजव्या खिशात, आणि रिक्षाच्या भाड्यासाठी 20 रुपये वेगळे दिले. कोणत्या गावाचा बाजार करतो आपण? हा कुठला? तळेगाव. वावीच्या बाजाराला निघाला, 500 रुपये खिशात टाकलेत. बाजारात गेला, बाजार केला आणि पैसे देण्यासाठी खिशात हात टाकला तर 500ची नोट सापडेना. सहप्रवाशांना विचारतो, रिक्षावाल्यांना विचारतो, माझे 500 तुम्हाला दिसले? नाही. घरी फोन लावला. अगं ते 500 तुम्हाला दिले ना. अगं सापडत नाहीये. मग सापडत नाही, जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. 500 रुपये हरवले, कष्टानं कमवलेले. तो व्यक्ती चैन असतो की बेचैन? 500 रुपये हरवल्यावर आपण जेवढे बेचैन होतो तेवढा देव मिळावा यासाठी बेचैन आहोत काय? यक्ष प्रश्न. याचं उत्तर हो असं यावं, तेव्हा जीवनात खऱ्या अर्थानं परमार्थाची खरी फलश्रुती आपल्याला प्राप्त होईल. आणि त्यासाठी रामभक्त मारुतीरायांनी, भगवान श्री रामचंद्र, काशी विश्वनाथांनी, माऊली ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, गुरुवर्य रामगिरी महाराज यांची कृपा व्हावी अशी प्रार्थना करतो. आणि अशा प्रकारे जो जीवन जगतो त्याचं मरण जरी आलं तरी देखील तो मेल्यानंतर उत्तम कीर्तिरूपानं शिल्लक